नाशिकच्या भोसला स्कूलमध्ये बिबट्या नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे, कारण की वनविभागाच्या सर्वेक्षणामध्ये रानमांजर असल्याचं समजतंय। वनविभागाने सलग 24 तास हे सर्वेक्षण केलेलं होतं आणि या सर्वेक्षणामध्ये रानमांजर आढळून आल्यानं शाळा प्रशासनासह वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडलाय। वनविभागाकडून रानमांजरांचा सध्या शोध सुरू आहे आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत। किरण, बिबट्या आहे हे कळल्यानंतर सर्वत्र घबराट पसरलेली होती, मात्र 24 तास जे शोध मोहीम राबवली गेली त्यामध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे? सध्या खरं तर नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये सकाळच्या वेळेला बिबट्या असल्याची चर्चा सुरू झाली। स्थानिकांनी त्याबाबतची वन विभागाला माहिती दिली होती आणि एकच बिबट्याचा शोधासाठीचं जे सर्च ऑपरेशन होतं ते राबवण्यात आलं। त्यामध्ये प्रामुख्याने ड्रोनच्या माध्यमातून, ट्रॅप कॅमेराच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आलं आणि बिबट्या नसल्याचं यामध्ये जवळपास स्पष्ट झालेलं आहे। ट्रॅप कॅमेरामध्ये रानमांजर असल्याचं त्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। आता रानमांजराचा शोध वन विभागाच्या माध्यमातून घेतला जातोय। मात्र ह्या संपूर्ण परिस्थितीमुळे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलसह परिसरातल्या ज्या शाळा होत्या त्यांना सुट्टी देण्यात आलेली होती। काल दुपारचं जे सत्र होतं भोसला मिलिटरी स्कूलचं ते देखील भरलं गेलेलं नव्हतं। आजच्या दिवशी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलेली होती। अशातच जवळपास 24 तासांच्या सर्वेक्षणानंतर वन विभागाकडनं रानमांजर असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता रानमांजराचा शोध घेतला जातोय। मात्र बिबट्या नसल्याने वन विभागासह भोसला मिलिटरी स्कूलच्या शिक्षकांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। किरण, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।